स्वागत आहे आपलं आजच्या नवीन अपडेटमध्ये। वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईन सिरीजच्या आजच्या आपल्या नवीन अपडेटमध्ये आपण अपडेट घेणार आहे दारव्हा ते बोरी यांच्या दरम्यानचा आणि बोरी येथील ब्रिजचा। तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, या दिशेने अर्थवर्क येणार आहे दारव्हा रेल्वे स्टेशनकडून। या ठिकाणावरून दारव्हा रेल्वे स्टेशन हे 10 किलोमीटर अंतरावर असणार आहे। तर या ठिकाणी पाहू शकता की दारव्हा यवतमाळ रस्त्याला ही रेल्वे लाईन क्रॉस करणार आहे आणि हे क्रॉसिंग होण्याकरिताच या ठिकाणी पुलाच्या निर्मितीचे जे कार्य आहे ते प्रगतीपथावर सुरू आहे। या ठिकाणी पिलरच्या निर्मितीचे कार्य हे बऱ्याच दिवसांपूर्वीच पूर्ण केले गेले होते। गर्डर देखील आणून ठेवण्यात आले आहे, मात्र अजून देखील या ठिकाणी हा पूल जो आहे तो निर्माण केला गेला नाही। तर या दिशेला दारव्हा शहर 10 किलोमीटर अंतरावर असणार आहे। तर मित्रांनो, मागील अपडेटमध्ये आपण दारव्हा रेल्वे जंक्शन कव्हर केले होते। अपडेट बघितला नसेल तर लिंकमध्ये व्हिडिओ दिला आहे, तो नक्की चेकआउट करावा। आणि आता आपण आलो आहे बोरी या गावाजवळ। या ठिकाणी आपण पाहू शकता की दारव्हापासून बोरी हे साधारणतः 12 किलोमीटर अंतरावर आहे आणि या बोरी गावामध्ये नदीवर या ठिकाणी अडाण नदीवर एका पुलाच्या निर्मितीचे कार्य हे बऱ्याच काळापासून बऱ्याच वर्षांपासून सुरू होते आणि शेवटी हा जो पूल आहे हा या ठिकाणी तयार करण्यात आल्याचे आपल्याला समोर दिसून येत आहे। पूर्णपणे आजच्या दिवशी हा पूल तयार झाला असून त्यावरून वाहतूक देखील सुरू करण्यात आल्याचे आपल्याला समोर दिसून येत आहे। तर खालच्या दिशेला आपण पाहू शकता की हा नवीन पूल बनेपर्यंत तात्पुरता जो जुना पूल तयार केला गेला होता त्यावरून आता पाणी देखील वाहत आहे। त्यावरची वाहतूक पूर्णपणे बंद करून नवीन पुलावरून वाहतूक ही सुरू करण्यात आली आहे। याच अडाण नदीला मोठ्या प्रमाणात पूर आलेला आपल्याला दिसून येतो आणि याच नदीवर या ठिकाणावरून साधारणतः 1 किलोमीटर अंतर पुढे वर्धा ते नांदेड या रेल्वे लाईनचा एक मोठा पूल जो आहे तो समोर निर्माणाधीन आहे। या ठिकाणावरून काही भाग हा पुलाचा दिसू शकतो। झूम केल्यास आपल्याला काही अंश जे आहे ते रेल्वे लाईनच्या पुलाचे या ठिकाणावरून देखील दिसू शकतात। अतिशय मोठा पूल रेल्वे लाईनवर देखील बनवण्यात येत आहे। तर रोडवरचा पूल देखील हा फार लांबीचा पूल या ठिकाणी बनवण्यात आला आहे। तर मित्रांनो, आता आपण आलो आहे रेल्वे लाईनच्या बोरी या गावातील पुलाजवळ। या दिशेला बोरी गाव आहे साधारणतः 2 किलोमीटरवर आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की समोर अडाण नदीचे पात्र आहे आणि अडाण नदीमधून हा जो वर्धा नांदेड रेल्वे लाईनचा जो ब्रिज आहे तो या ठिकाणी बनवण्यात येत आहे। हा पूल अतिशय लांब असलेला आपण या ठिकाणी पाहू शकता। साधारणतः 200 ते 300 मीटरचा हा पूल असू शकतो। या ठिकाणी पुलाच्या निर्मितीचे कार्य हे जवळपास 80% जवळपास पूर्ण झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे। सर्वच्या सर्व पिलर हे या ठिकाणी तयार झालेले आहे। अर्ध्या जास्त पिलरवर या ठिकाणी आपल्याला गर्डर लॉन्चिंग केल्याचे देखील दिसून येत आहे। मित्रांनो, बोरी हे गाव यवतमाळ ते दारव्हा या रस्त्यावर यवतमाळपासून 30 तर दारव्हापासून 10 किलोमीटर अंतरावर आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता की पुलाच्या निर्मितीकरिता जे पिलर आहेत ते एका रांगेत या ठिकाणी पूर्णपणे बनवण्यात आले आहेत। वरच्या दिशेला जवळपास सर्वच शेवटचे 4 पिलर जर सोडले तर बाकी ठिकाणी गर्डर लॉन्चिंगही केल्या गेली आहे। शकुंतला रेल्वे लाईनचा जुना ब्रिज आपल्याला याच्याच बाजूला असलेला दिसून येतो। शकुंतला रेल्वे नजीकच ब्रॉडगेज लाईनचे जे काम आहे ते करण्यात येत आहे। या ठिकाणी नव्यानेच हा जो राऊंड आहे हा या ठिकाणी बनवण्यात आला आहे, कारण पावसाच्या दिवसामध्ये या ठिकाणची माती जी आहे ती पाण्यामुळे घसरून जाऊ नये त्याकरिता या ठिकाणी पॅकिंगचे जे काम आहे ते सुरू आहे। उरलेल्या पुलांवर टाकण्याकरिता गर्डर देखील या ठिकाणी आणून ठेवण्यात आले आहे। तर मित्रांनो, वरच्या दिशेला आपण बघितल्यास या ठिकाणी स्लॅब कास्टिंगचे देखील काम हे सुरू करण्यात आले आहे। काही पिलरवर स्लॅब कास्टिंगचे कार्य देखील पूर्ण करण्यात आले आहे। तर या दिशेला तपोना हे रेल्वे स्टेशन असणार आहे। तर मित्रांनो, आपण पाहू शकता की स्लॅब कास्टिंगचे कार्य देखील सुरू करण्यात आल्यामुळे या ठिकाणी आता केवळ 3 ते 4 पिलरवर गर्डर लॉन्चिंग व्हायची बाकी आहे व त्यानंतर स्लॅब कास्टिंगचे कार्य हे करण्यात येईल। या ठिकाणचा पूल येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये पूर्ण केला जाऊ शकतो। याबद्दल आपले काय मत आहे ते कमेंट्समध्ये जरूर कळवा।
आणि ह्या पुलाला क्रॉस केल्यानंतर यवतमाळच्या दिशेने ही रेल्वे लाईन जाणार आहे तपोनाकडे. तपोना हे जुन्या काळी बोरी या गावातील रेल्वे स्टेशन होते. या ठिकाणी आपण पाहू शकता की समोर आपल्याला जो मातीचा ढिगारा दिसतो आहे त्या ठिकाणापर्यंत पासून समोर तपोना रेल्वे स्टेशनकडे म्हणजेच यवतमाळच्या दिशेला फायनल बेड जो आहे तो देखील टाकण्यात आले आहे. तर या ठिकाणच्या पुलाचे निर्मितीचे काम पूर्ण झाल्यावर या पुलाच्या जवळचा जो फायनल बेड आहे तो देखील टाकण्यात येईल. साधारणतः या वर्षाच्या शेवटपर्यंत या ठिकाणचे काम हे 100% पूर्ण झाल्याचे आपल्याला दिसून येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी केवळ आणि केवळ ट्रॅक लेईंगचेच काम हे बाकी असणार आहे. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे लाडखेडच्या पुढे आणि यवतमाळ दारवा रोडवर लाडखेडच्या पुढे बानायत जवळ या ठिकाणी आपण पाहू शकता की दारवा यवतमाळ हा रस्ता तात्पुरता या ठिकाणी डायव्हर्ट केला गेला आहे. कारण या ठिकाणी नव्यानेच या लोकेशनवर आता पुलाच्या निर्मितीचे कार्य हे हाती घेण्यात आले आहे. मित्रांनो, या ठिकाणी रोडच्या हाईटपासून रेल्वे लाईनची हाईट ही जवळपास 3 ते 4 फुटांवर असल्यामुळे या ठिकाणी या रोडवर आता एका ओव्हरब्रिजच्या निर्मितीचे कार्य हे सुरू करण्यात आले आहे. आणि एका साईडची भिंत जी आहे ती देखील या ठिकाणी पुलाची निर्माण केल्या गेल्याचे आपल्याला दिसून येत आहे. अतिशय फास्ट या ठिकाणी हे काम केले गेले आहे. कारण 2 महिन्याआधी या ठिकाणी कुठलेही काम अशा प्रकारचे सुरू नव्हते. रस्ता हा तात्पुरता वळवण्यात येऊन या ठिकाणी पुलाच्या निर्मितीचे कार्य हे हाती घेण्यात आले आहे. या ठिकाणचा पूल हा रस्त्याकरिता बनवण्यात येत आहे. वरच्या दिशेने रोड तर खालच्या दिशेने रेल्वे लाईन ही पास होणार आणि या ठिकाणावरून समोरच्या दिशेला जाणार आहे लाडखेडकडे. तर या ठिकाणी पाहू शकता की रेल्वे लाईनचे अर्थवर्क देखील आता नव्यानेच या ठिकाणी देखील सुरू करण्यात आले आहे. गेल्या 2-3 महिन्यापासून या रेल्वे लाईनच्या कामाने फार गती मिळवली आहे. तरी यामध्ये पावसामुळे थोडा विलंब होत आहे. समोर आपल्याला दिसून येत आहे की या ठिकाणी देखील जे फायनल बेड आहे तो देखील या ठिकाणापर्यंत टाकण्यात आल्याचे आपल्याला दिसून येत आहे. जवळपास आता वर्धा नांदेड या रेल्वे लाईनचे काम जे आहे ते आपण पाहू शकता की दारवा परिसरामध्ये 75 ते 80% काम हे झाले आहे. तसेच विविध कॉन्क्रीट स्ट्रक्चर जे आहेत ते पूर्णपणे तयार केल्या गेल्यामुळे अर्थवर्कचे काम व्हायला फार वेळ लागणार नाही. त्यानंतर ही रेल्वे लाईन या ठिकाणावरून यवतमाळच्या दिशेला पुढे या ठिकाणावरून 20 किलोमीटर ते 25 किलोमीटर अंतरावर यवतमाळ रेल्वे स्टेशनकडे जाणार आहे. तर या ठिकाणावरून यवतमाळ रेल्वे स्टेशन 20 तर दारवा रेल्वे जंक्शन हे 20 किलोमीटर अंतरावर असणार आहे. या ठिकाणचे काम हे त्या 4 ते 5 महिन्यामध्ये पूर्ण होऊ शकेल. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा अपडेट हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. अपडेट आवडला चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आता भेटूया नवीन माहितीसह पुढच्या अपडेटमध्ये.